आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदरा पांडुरंगा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा या परमात्म्याला तुम्ही शरण गेलं पाहिजे. आणि शरण याला जर तुम्ही एकदा गेलं तर हा परमात्मा उदार आहे, तुम्हाला या संसारातून दुःखातून तो निवृत्त करेल. हा कृपेचा सागर आहे. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पाववेल. किंवा गीतेमध्ये स्वतः भगवंतांनी सांगितलंय तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. म्हणजे या भवसागरातून तो आपल्याला तारणारा आहे, म्हणून आपण त्याला काय केलं पाहिजे, शरण केलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. बरं, हा परमात्मा एवढा उदार आहे. किती उदार आहे? तुकोबरायांनी दोन प्रमाण सांगितले. उदार हा जगदानी पांडुरंगाभिमानी तुळशी दळ पाणी चिंतनाचा भुकेला. किंवा उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे तोरे गरजता हे पवाडे. मग हा परमात्मा उदार आहे, आपल्याला या संसारूपी सागरातून दुःखातून तारून नेतो, म्हणून आपण त्याची भक्ती केली पाहिजे. बर, आता संतांनी म्हणावं की या परमात्म्याला जर आपण शरण गेलो किंवा नाही गेलो तर काय होईल. कधी कधी जीव देवाची भक्ती का करत नाही, तर याचं सगळ्यात मोठं कारण तुकोबरायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. आता या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात काही लोक भक्तीकडे कोणते लोक ओळखत नाही. जे तरुण आहेत त्यांना वाटतं मला काय परमार्थाची गरज आहे, तरुणपणाची मस्ती असते. आणि काही लोक ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ते सुद्धा देवाकडे यायला तयार होत नाही. पण तुकोबराय म्हणतात देह हा काळाचा आहे आणि धन कोणाचा आहे, कुबेराचा आहे. आता देह काळाचा आहे, कसा काळाचा आहे या संदर्भानं गमतीशीर आमचे गुरु महाराज एक फार छान दृष्टांत सांगायचे. रामाव सर ते काय म्हणायचे, ते म्हणायचे की देह हा काळाचा आहे. कसा काळाचा आहे, तुम्ही कधी विचार केलाय का? एखादा मनुष्य मरताना काळाने कधी विचार केला का हो, का याचं वय कमी आहे, याला कसं काय न्यावं, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, असं कधी म्हटला का? काळ आता पावसाळ्याचे दिवस आहे, लाकडं पेटणार नाही, यांना लाकडं भेटणार नाही, कसं काय या माणसाला घेऊन जावं, असा काळ कधी म्हटला का? नाही. उलट तुकोबराय असं म्हणतात की जैसा का उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेत असे. उदाहरण किती छान दिलं. जसा बोका उंदराला घेऊन जातो, बोका उंदराला कसं घेऊन जातो, उंदराला कळतं का कधी बोका येईल आपल्याला घेऊन जाईल. गमतीनं सांगतो तुम्हाला. एकदा काय झालं, आता हा बोका काय उंदराला घेऊन जातो हे माहिती आहे. मग उंदरांची एकदा बैठक बसली बरं का रामोस सर. उंदरांची मिटिंग भरली आणि त्या मिटिंगमध्ये सगळ्या उंदरांनी चर्चा केली. म्हटले आपले वाढ वडील जर कोणी संपवले असेल तर कोणी संपवले, बोक्याने. म्हणजे बघा काळ बरं का, बोका म्हणजे काळ आणि उंदीर म्हणजे आपण. म्हणजे वाढ वडील जर कोणी संपवले असेल म्हणजे या बोक्याने. आपली वंशवृद्धी जर कोणी थांबवली असेल कोणी, बोक्याने. म्हणजे आपल्याला काहीतरी नियोजन केलं पाहिजे. मग कमिटी स्थापन केली, काय करावं, काहीतरी केलं पाहिजे. मग सगळ्या उंदरांनी बैठक केली, चर्चा केली काय करावं की जेणेकरून याच्यावर काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. त्यातला एवढेसर एक उंदीर होता हुशार, तो उठून उभा राहिला. तो म्हटला हे बघा, आपली वंशवृद्धी जर थांबली असेल तर बोक्यामुळे, आपले वाढवडील जर गेले असेल या बोक्यामुळे, म्हणून माझ्याकडे एक युक्ती आहे. म्हणले युक्ती काय? युक्ती एकच म्हटले, मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायची, बोक्याच्या गळ्यात घंटा बांधायची. म्हणले घंटा बांधली की काय होईल, जेव्हा बोक्या येईल तेव्हा घंटा वाजेल, आपल्याला कळेल आणि आपण आपल्या बिळात जाऊन बसू, म्हणजे आपला जीव वाचेल. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. वा वा वा, आपल्यापूर्वी जे कोणाला सुचलं नाही ते आपल्याला सुचलं. नाही तर कधी कधी काय होतं, वेळ निघून जातील, मग काही लोक म्हणतात मला तेव्हा असं वाटत होतं. अरे तेव्हा वाटून काय उपयोग आहे, वेळच्या वेळी सुचलं पाहिजे. म्हणले वा वा, जे आपल्या वाडवडिलांना सुचलं नाही, कोणाला सुचलं नाही ते आपल्याला सुचलं. म्हणले मांजरीच्या बोक्याच्या गळ्यात घंटा बांधायची, ती आली म्हणजे आपल्याला कळेल, आपला जीव वाचेल. तेवढ्यात त्या बैठकीमध्ये एक बारीकसा उंदीर बसलेला होता. तो उठून उभा राहिला. तो म्हटला हे बघा, तुमचा उपक्रम स्तुत्य आहे, तुम्हाला जे सुचलं ते कोणाला सुचलं नाही याबद्दल तुमचं अभिनंदन. पण मला एका गोष्टीचं उत्तर द्या. तुम्ही बोक्याच्या गळ्यात घंटा बांधणार, मग तो आला की घंटा वाजणार, मग तुम्ही पळून जाणार म्हणजे तुमचा जीव वाचणार, हे मला मान्य आहे. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की त्या बोक्याच्या गळ्यात घंटा बांधायला आधी कोण जाणार तेवढं मला सांगा. आलं का तुमच्या लक्षात? म्हणजे बोक्याच्या गळ्यात जो घंटा बांधायला जाणार तो नाश्त्यावरही आधी जाणार. तसं काळ ही अशी गोष्ट आहे की जगामध्ये आतापर्यंत काळाला कोणालाही हरवता आलं नाही, कोणी हरवू शकत नाही. जैसा का उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेत असे. तसा हा काळ लोकांना घेऊन जातो, हे तुकोबराय ज्ञानोबराय सांगतात. म्हणून बाबा या देहाच्या मस्तीला न लागता आपण त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. पहिली गोष्ट सांगितली, देहाच्या संदर्भाने देह आपला नाही, काळ त्याला घेऊन जातो. दुसरी गोष्ट काय सांगितली, धन आपलं नाही. कसं नाही,
कबीर महाराजांचं छान प्रमाण आहे, कवडी कवडी माया जोडी लाख करोड मोर. एक एक रुपया कमवून तुम्ही किती जरी पैसे कमवले तरी खरं सांगा, आतापर्यंत जगाच्या पाठीवर पैसे कोणाला सोबत नेता आले का हो? नाही ना. की या जगामध्ये जोपर्यंत आपण इथं राहतो तोपर्यंत आपल्याला पैसे लागतात हे मान्य आहे, पण ज्या दिवशी आपण जातो त्या दिवशी सोबत काही नेता येत नाही. सोबत येतं आपण आयुष्यभर केलेलं आपलं कर्म, आपण केलेलं काम, चांगलं आणि वाईट, तेवढंच आपल्या बरोबर येतं, बाकीचं काही बरोबर येत नाही. मग काय करावं तर अहो, आपल्या संपत्तीचा विषय सोडा. मी तर गमतीनं कधी कधी कीर्तनामध्ये म्हणजे नेहमी सांगत असतो की या जगामध्ये श्रीमंताची यादी अलीकडच्या काळामध्ये डिक्लेअर होते. कोण किती श्रीमंत जगामध्ये होते, भारतात होते, सगळीकडे होते. पण ज्यांच्या श्रीमंतीचा उल्लेख तुकोबरायला करावा वाटला, म्हणजे ते रावण किती श्रीमंत असेल, रावणाच्या श्रीमंतीचा उल्लेख कोणी केला? तुकोबरायने. तुकोबराय म्हणतायत की या जगामध्ये रावणा इतकं श्रीमंत कोणी नव्हता. किती श्रीमंत होता? लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी, 5 लक्ष घरे पाषाणाचे जेथे, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. म्हणजे विटेची किती होती, तांब्याची किती होती, काशेची किती होती हे नाही सांगत, फक्त सोन्याची घरं किती होती? सप्तकोटी. गंमत आहे, सप्तकोटी घरं ज्या रावणाकडे सोन्याची होती म्हणजे तो किती श्रीमंत असेल. आणि त्याची मुलं बाळ, एवढी प्रपंच एवढा मोठा होता. मी म्हणतो रावण जर आज असता रामोसर आणि तो जर निवडणुकीला उभा राहिला असता तर बाकीच्यांचं डिपॉझिटच जप्त झालं असतं, निवडून कोणी आलंच नसतं, बिनविरोध निवड झाली असती त्याची. इतका तो प्रभावशाली होता, इतका ताकदवान होता, एवढी संपत्ती त्याच्याकडे होती. सप्तकोटी घरं कशाची होती? सोन्याची. अहो, आमच्या घरच्या बायकोने आम्हाला जर एखाद्या सणावाराला 2 ग्रॅमचा दागिना करायचा साधी अपेक्षा केली तर आपल्या छातीत कळ निघते. ही आपली परिस्थिती आहे. त्या रावणाकडे एवढी संपत्ती असून तुकोबरायने लिहावं लागलं, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगतो कवडी नेली नाही, पण त्यालाही सोबत काही नेता आलं नाही. म्हणजे रावणासारख्याला सुद्धा सुख मिळालं नाही. एकीकडे रावणासारखा राजा आहे, एवढं मिळून त्याला सुख मिळालं नाही. आमच्या ज्ञानोबरायांना विचारा, ज्ञानोबराय म्हणतायत किंबहुना श्री निवृत्ती ठेवले असो जयस्थिती ते काय देव हाती वाचेच्या. की माझ्या गुरुने ज्या दिवशी माझ्या डोक्यावर हात ठेवला त्या दिवशी जे सुख मला मिळालं ते मला शब्दात सांगता येत नाही. म्हणजे परमार्थामध्ये काही नसून सुख मिळालं, संसारामध्ये सगळं असून सुख लोकांना मिळत नाही. याच्या पुढे चला, आमच्या तुकोबरायांना विचारा. तुकोबराय तर असं म्हणतात की तुकोबरायांची परिस्थिती जर तुम्ही पाहिली सर, तर आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती, नांद नोकाईशी सांगा. तुकोबराय काय म्हणतात की आमच्या घरामध्ये जर कुत्र घुसलं, कुत्र पुढच्या दाराने घुसतं मागच्या दाराने निघतं, पण त्याच्या तोंडाला साधी भाकर सुद्धा लागत नाही. अशी परिस्थिती ज्या तुकोबरायांची आहे त्या घरामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भाकर ज्या कुत्र्याला मिळत नाही त्या घरामध्ये तुकोबरायांना काय सुख मिळालं असेल. पण तरी सुद्धा तुकोबराय अभंगामध्ये लिहितात, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असे. आम्हाला मात्र आनंदाची प्राप्ती झाली, कारण आनंद हा बाह्य भौतिक वस्तूमध्ये नाही तर तो आपल्या अंतरंगामध्ये आहे. म्हणून देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. म्हणून तिथं माणसाचं काही नाही बाबा, देह आणि धन दोन्ही गोष्टी आपल्या नाही. आणि त्या आपल्या का नाही तर हे फार छान सांगितलं. तिथं आपली सत्ता का नाही याचं उत्तर तुकोबरायांनी 3ऱ्या चरणात दिलं. देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे. देणारा आणि नेणारा तो परमात्मा एकच असल्यामुळं तिथं आपलं काही चालत नाही आणि आपल्याला काही नेता येत नाही, कारण देणारा आणि नेणारा एकच आहे. कारण ज्याने दिलंय तो घेऊन टाकतो. हे कसं आहे, एक फार छान दृष्टांत आहे या ओळीवर, तेवढा सांगतो आणि पुढे चालतो. एकदा काय झालं, सिकंदर नावाचा राजा या जगामध्ये झाला, फार मोठा राजा होता. या राजाने काय केलं, आयुष्यभर जग जिंकायचं म्हणून जग जिंकत जिंकत तो भारतात आला, सगळीकडे फिरला. आणि मग एकदा त्याची अंत्ययात्रा निघाली, मेला तो आणि अंत्ययात्रा निघाली. पण अंत्ययात्रेपूर्वी, मरण्यापूर्वी त्याने अशी स्वतःच्या सैनिकाला आणि अशी एक आज्ञा देऊन ठेवली. त्याने सांगितलं की म्हटले जेव्हा मी मरेल तेव्हा काय करायचं, मी मेल्यानंतर माझे दोन्ही हात बाजूला करायचे, 4 चौघासारखं जसं लोक बांधून ठेवतात ना तसं मला बांधायचं नाही. माझे दोन्ही हात बाजूला मोकळे करायचे आणि एका हाताला माझी जेवढी संपत्ती आहे तेवढी घ्यायची आणि एका हाताला जेवढं माझं सैन्य आहे ते सगळं चाललं पाहिजे. आता निघाली याची मिरवणूक, एका हाताला सैन्य आहे, एका हाताला संपत्ती आहे आणि सगळं हे सगळं बघितलं. समोर एक गुरु शिष्याचं जोडपं येत होतं.
गुरु शिष्याचं जोडपं आल्यानंतर तो शिष्य म्हणायला लागला, काय महाराज, काय गप्पा सांगता, काय गप्पा आणता आम्हाला सांगता की माणूस मेल्यानंतर माणसाला सोबत काही नेता येत नाही. म्हणजे तो पहा सिकंदर सगळी संपत्ती सगळं सैन्य सोबत घेऊन चाललाय. तेव्हा त्या गुरु महाराजांनी दिलेलं उत्तर फार छान आहे, ते तुमच्या आमच्या सगळ्याकरता आहे. ते गुरु महाराज स्वतःच्या विद्यार्थ्याला असं म्हणतात की अरे बाळा, तो सिकंदर सोबत काही घेऊन जात नाहीये, तो जगाला एक संदेश देतोय. तो जगाला सांगतोय की मी एवढी संपत्ती कमवली, एवढं सैन्य कमवलं, पण जेव्हा जातोय तेव्हा रिकाम्या हाताने जातोय, सोबत काही नेत नाही. हा त्या तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगतो कवडी गेली नाही, सोबत काही नेता आलं नाही. म्हणून ही स्थिती कोणाची आहे? सिकंदराची आहे. ज्या जगामध्ये रावणासारखे सिकंदरासारखे राजे, ज्याला आपण फार छान तुकोबरायचं प्रमाण आहे, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा सीन पावना, माया वेष्टीला जीव माझा, सर्व सुखाची आशा जन्म गेला. ही चाल कोणती आहे? भांडवल गाठी तरी विश्वास. तर हे जे प्रमाण आहे हे कशा करताय? सुखाच्या आशेमध्ये माणूस पुढे 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 धावत राहतो, सुख मात्र काही कळत मिळत नाही. हे कोणत्या कडेवर सांगत होतो मी? देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे? देणारा आणि नेणारा तो एकच परमात्मा आहे, आपलं तिथं काही नाही. आणि म्हणून संतांनी म्हणावं, बाबा या जगामध्ये या संपत्तीचे मालक आपण आहोत, हे फक्त निमित्त आहे. निमित्ताचा धनी, चौथं चरण, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आणि माझं माझं म्हणण्यामध्ये जीव हा व्यर्थपणे आपलं आयुष्य वाया घालवतो, त्याच्या वाट्याला काही येत नाही आणि काही त्याच्याजवळ राहत नाही. निमित्त म्हणजे तुम्हाला सांगतो, खरं सांगा, आपण या संपत्तीचे मालक आहोत हे फक्त निमित्त आहे. नाहीतर तुम्ही बघा, आमच्या तुकोबरांनी फार छान प्रमाण दिलं, आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला, देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला, देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला, आजा मेला पंजा मेला बाप म्हणजे आजा मेला पंजा मेला. पण आपल्याकडे गंमत कशी आहे परमार्थामध्ये? एखादा माणूस, जर एक माणूस पंढरपूरची वारी करत होता, आता वारी करता करता झालं असं की एका वारीला त्याचं जमलं नाही म्हणून त्याने मुलाला पाठवलं. मुलाला पाठवलं, तिकडे कॉलराची साथ आली, कॉलराच्या साथीमध्ये मुलगा मेला. आता मुलगा मेल्यानंतर याला एवढं वाईट वाटलं की परत आल्यानंतर तो म्हणायला लागला की दुसऱ्या वर्षी तो वारीला गेला नाही. न राहून लोकांनी विचारलं, का हो? म्हटले दरवर्षी तुम्ही वारीला जात होते, यावर्षी का नाही गेले? ते म्हटले, महाराज पंढरपूर काही आम्हाला धार्जिन नाही. अहो दरवर्षी वारी करत होतो, मागच्या वर्षी मुलाला पाठवलं, मुलगा मेला म्हणून ठरवलं पंढरपूर धार्जिन नाही, पंढरपूरला जायचं नाही. असे व्यवहारात अनेक लोक भेटतात की परमार्थ करता करता दुःख वाटायला आलं की तुम्हाला सांगतो, गुरु जर दर्शक काही बोलले, गुरु काय जगात कमी आहे का? गुरु हे तुमची माळ आणि तुम्ही आणि तिकडेच, आम्हाला काय गुरुची कमी आहे का? गुरु गल्लोगल्ली आहेत ना. पण प्रश्न हा आहे, निष्ठा भाव हे ठेवण्याकरता आपल्याला तुकोबराय सांगतात की परमार्थामध्ये किती जरी दुःख वाटायला आलं तरी जो परमार्थापासून बाजूला होत नाही, ते सोडत नाही, तो खरा परमार्थाचा अधिकारी आहे. म्हणून जी लोक असं म्हणतात आम्हाला धार्जिन नाही, त्यांना एक साधा प्रश्न तुम्ही विचारा की आपण ज्या घरात राहतो, तुम्ही कधी विचार केला का ज्या घरात आपण राहतो रामावत सर, त्या घरामध्ये आजा मेला, पंजा मेला, बाप वसना गेला, देखत देखत सगळे त्या घरामध्ये मरतात. आपण कधी ते घर पाळलं का? जेसीपी आणू नाही पाळलं ना. का नाही पाडलं? आपण उलट गोमतीर आणतो, गायचं तुळशीची पानं आणतो आणि ती शिपून ते घर पवित्र करतो. म्हणजे जी गोष्ट आपल्याला आवडते ती कोणत्याही परिस्थितीत आपण सोडायला तयार होत नाही. आणि दुसरीकडे मात्र जी गोष्ट आवडत नाही ती गोष्ट थोडंसं खालीवर झालं तरी आपण ते सोडायला तयार होतो. म्हणून संत म्हणतात की बाबा या जगाचा तू मालक आहेस, या जगामध्ये या संपत्तीचा तू मालक आहे, हे फक्त निमित्त आहे, जाऊ द्या. जी जमीन आज तुमच्या नावावर आहे, जे घर आज तुमच्या नावावर आहे, तुमच्या आधी कोणाच्या नावावर होतं? तुमच्या वडिलाच्या, त्याच्या आधी आजोबाच्या, त्याच्या आधी पंजोबाच्या, त्याच्या आधी कोणाच्या तरी नावावर. म्हणजे हे परंपरेनं बदलत आलं. मग खरं सांगा, तुम्ही त्या संपत्तीचे मालक आहे का फक्त त्या सातबाऱ्यावरची नावं बदलताय? फक्त सातबाऱ्यावरची नावं बदलतायत. म्हणजे आपण निमित्त आहो. तुम्हाला सांगतो, आपण फक्त मरायची उशीर आहे. 10 दिवस आपला दशक्रिया विधी होईल की नाही माहित नाही, त्याच्या आधी त्याच्यावरचं नाव बदललेलं असेल. इतक्या पटपट जगामध्ये या गोष्टी घडतायत आणि आपण मात्र म्हणतोय की माझं 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 म्हणण्यामध्ये शिव स्वतःला गुंतून घेतो. आणि एवढं गुंतून घेतो की संतांनी सांगितलं हे माझं म्हणण्यामुळं त्याला दुःख भोगावं लागतं, त्याला त्रास सहन करावा लागतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ केला. माझं माझं म्हणण्यामध्ये दुःख भोगतो. म्हणून बाबा अविनाशी शाश्वत अशा
परमार्थाकरता परमात्म्याकरता तू देवापासून का दूर जातो? म्हणून तर संतांनी सांगितलं, तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे तुटे पाडी तुशी. म्हणून त्या देवापासून तू दूर जाऊ नको. आणि म्हणून अशा पद्धतीने यथामती यथावकाश अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी विठोबा रखुमाई भजन आपण घेऊ शकतो किंवा त्याच्यानंतरही आपण घेऊ शकतो, हे आपल्या पद्धतीनं. आणि मग भजन झाल्यानंतर एक शंका असते आपली, तेवढे छोटेसे शंकेचं उत्तर या ठिकाणी घेऊ. शंका काय आहे या अभंगामध्ये, तर एक 10 मिनिटांमध्ये त्या शंकेचं उत्तर देतो आणि कीर्तन या ठिकाणी थांबवतो. थांबलंय का? नाही ना. तर शंका अशी आहे की या अभंगामध्ये रामोसर पहिल्या चरणामध्ये शब्द आहे, आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदरा पांडुरंगा. काय शब्द आहे पहिला? संसार. आता संसार म्हटल्याबरोबर कीर्तन ऐकणारे कदाचित शंका निर्माण होईल की महाराज तुम्ही संसार म्हणताय आणि संसार शब्दाचा अर्थ आपल्याकडे काय? नवरा बायको मुलं बाळ हे सगळे सोडायचे आणि जंगलात जायचं का? भजन करण्याकरता कीर्तन करण्याकरता जंगलात जायचं का? मग असं कदाचित प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर संसार या शब्दाचा अर्थ या ठिकाणी मुलं बाळ नाही, प्रपंच नाही, तर संसार या शब्दाचा अर्थ संत वाङ्मयामध्ये संत साहित्यामध्ये संसार हा शब्द अनेक ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे. ते तुम्ही बघू शकता. बघा तुम्ही, एका ठिकाणी तुकोबरायांनी संसार शब्द वापरला, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. इथं संसार शब्द कशाला म्हटलंय? अहंकाराला. इथं तुकोबरायांनी अहंकाराला संसार म्हटलंय. पुढे चला, ज्ञानोबरायांनी संसार शब्द वापरला ज्ञानेश्वरीमध्ये, आगा उपजणे आणि निमणे हे साचाची जे एका मानने तो जीवलोकू मी म्हणे संसार भर. तर जगामध्ये जन्माला येणं आणि मरणं हा सुद्धा काय आहे? संसार आहे. आणि या अभंगामध्ये आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदरा पांडुरंगा हा जो संसार शब्द आहे हा देह संबंधानं आहे. तुम्ही मनुष्य देहाला आलात तेव्हा या मनुष्य देहाला आल्यानंतर यातून उठा, म्हणजे मनुष्य देहाचं ममत्व सोडा आणि कोणाला शरण जा? पांडुरंगाला शरण जा. आता जी माणसं संसार शब्दाचा अर्थ नवरा बायको असा घेतात किंवा मुलं बाळ घेतात आणि सोडून निघून जातात, कारण बऱ्याच जणांचं आपण पूर्ण कीर्तनभर संसार दुःखाचा ऐकत आलो. कदाचित एखाद्याने कीर्तन ऐकायचं उद्या संन्यास घ्यायचा, म्हणजे आपल्या घरी येतील ना लोक भांडायला, असं व्हायला नको. म्हणून संसार शब्दाचा अर्थ या ठिकाणी देह आहे. मनुष्य देहाला आलात तुम्ही भजन करा. म्हणून तर जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायन गुणतयाचे. मला वाटतं गमतीनं आमचे गुरु महाराज एक छान दृष्टांत सांगायचे, तेवढा सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. भारतीय महायुद्ध झालं, सगळ्यांना माहिती आहे. कौरव आणि पांडवांमध्ये मोठं युद्ध झालं. बरं, रामोसर हे युद्ध झाल्यानंतर धर्मराजाला पश्चाताप झाला. काय पश्चाताप झाला? की आपण संपत्ती करता या राज्याकरता कोणाला मारलं? आपल्या नातलागांना मारलं, आपल्या नातेवाईकांना मारलं. आणि मग यांना मारल्यामुळं त्याचा पश्चाताप हा धर्मराजाला झाला. आणि मग पश्चाताप झाल्यानंतर हा धर्मराजा विचार करतो की काय करावं. मग तो लगेच म्हणतो, सगळ्या आपल्या भावंडांना जवळ बोलवतो, भीम नकुल सहदेव अर्जुन सगळ्यांना बोलवतो आणि त्यांना सांगतो की बाबा भगवंतही त्या ठिकाणी आहे की आपण संपत्ती करता सत्तेच्या लोभापायी आपण कौरवांना मांडलं, जे आपले गुरु होते त्यांना आपण मारलं, म्हणून आता हे सगळं सोडून मी जंगलामध्ये जातो आहे. हे नको, मला काहीच नको. विरक्ती त्याला प्राप्त झाली. आणि मग असं म्हटल्यानंतर जेव्हा तो जंगलात जायचा विचार मांडतो, पण तुकोबराय म्हणतात, न लगती सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण. देव घरी भेटतो, जंगलात जाण्याची काय गरज आहे. आणि म्हणून असं म्हटल्यानंतर धर्मराजा काही ऐकायला तयार नाही. मग भीम पहिला श्लोक सांगतो की भीम म्हणतो, जंगलात गेल्याने मोक्ष जर मिळाला असता, यदी संन्यासत सिद्धिम राजन कश्चित दवापण्यात पर्वताश्च द्रुमाश्चैव शिप्राम सिद्धिम मावापण्यात. की बाबा जंगलात गेल्याने जर मोक्ष मिळाला असता तर आतापर्यंत जंगलात जेवढे गेले त्यांना मोक्ष मिळायला पाहिजे होता. इतिहास वाचून पहा, जंगलात जेवढे गेले त्यांना मोक्ष मिळाला नाही. जडभरत राजाचं मोठं उदाहरण आहे. जडभरत राजा हरणी गरवी गेला घाला तो घातला घासणे वासनेने, हे सगळं उदाहरण आपल्या समोर आहे. म्हणजे जंगलात गेल्याने मोक्ष मिळत नाही. इथं तुम्ही श्लोक नाही आठवला किंवा जमला नाही तरी त्याला हे प्रमाण वापरू शकता, न लगती सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा. जंगलात जाण्याची गरज नाही. दुसरं उदाहरण नकुलाचं सांगितलं. आता नकुल काय सांगतो धर्मराजाला? नकुल म्हणतो, हे राजन, जंगलात जाण्याची आवश्यकता नाही. जंगलात न जाता जिथं तू प्रपंचात राहतो तिथं सुद्धा तुला मोक्ष मिळू शकतो. कसं? नकुल काय सांगतो? द्वेक्षरस्तु भवेन मृत्यूर त्र्यक्षरम ब्रह्म शाश्वतम ममेतीच भवेन मृत्यूर न ममेतीच ब्रह्म शाश्वतम. जगामध्ये 2 शब्द असे आहे जी माणसाला बंधनामध्ये टाकतात आणि 3 शब्द असे आहे जी माणसाला मुक्त करतात.
बंधनामध्ये कोणती टाकतात? मम. जिथं माणूस माझं म्हटला की गुंतला आणि न मम म्हटला की सुटला. हे कसं आहे? नारळ खाल्लंय सगळ्यांनी आपण. नारळ फोडताना जर नारळ फोडलं तर तुम्ही खरं सांगा, ज्या नारळामधलं पाणी आटलेलं आहे, ज्याच्यातला ओलावा संपलेला आहे, आटलेला आहे, आणि ज्याचं खोबळं झालं म्हणजे खोबरं झालं, कोणतं नारळ पटकन वेगळं होतं फोडल्याबरोबर? ज्याचं खोबळं झालंय ते का ज्याच्यात पाणी आहे ते? खोबरं झालंय. म्हणजे त्याने याचा स्पर्श सोडून दिलाय. कशाचा? खापराचा. त्याचा स्पर्श सोडून दिलाय, कारण त्याच्यातलं पाणी संपलंय, ते लगेच वेगळं होतं. पण जे त्या खापराला चिकटलेलं आहे, मम, मला मम सांगायचं, चिकटलेलं आहे, त्याचे किती हाल होतात की फोडून वेगळं नाही होत. मग घरचे म्हणतात मुसळी आण, उचटणी आण, त्याला काढावं लागतं बळजबरीनं. हे का सांगतं? हे ममत्व आहे. न मम म्हटलं की माणूस मुक्त. जाऊ दे, अवघड कळत नसेल, आमच्या जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्यामध्ये खूप सारे दृष्टांत आहे, सगळे सांगत नाही, पण एक 2-3 दृष्टांत मला खूप आवडतात. मम म्हटलं की माणूस कसा गुंततो आणि न मम म्हटलं की माणूस सुटतो. सर्कशीतले लोक पोपटाला पकडतात. कसं पकडतात तुम्ही पाहिलंय का कधी? कसं पकडतात? असं म्हणतात की त्या एक दोरी असते, त्याला मध्ये एक नळी असते फिरणारी, आणि वर असा खाण्याचा पदार्थ जो पोपटाला आवडतो, पेरू म्हणा काहीतरी असतं, पिकलेला पेरू वगैरे बांधलेला असतो. त्या आशेपोटी तो पोपट येतो आणि त्या नळीवर बसतो. नळीवर बसल्याबरोबर काय होतं? ती नळी फिरते. फिरल्याबरोबर त्याला भीती वाटते की आता मी पडेल, म्हणून तो त्या नळीला घट्ट पकडतो. आता तुम्ही एक सांगा, त्याला खालची जमीन आकाश वाटायला लागतं, आकाश जमीन वाटायला लागते, आणि मग तो विचार करतो की आता जर मी या नळीला सोडलं तर मी पडेल आणि मरेल. वास्तविक पाहता पोपट पडल्यानंतर मरेल का हो? त्याला पंख आहे ना, त्याने उडून जायला पाहिजे. पण हा जो भ्रम त्याच्या जीवनामध्ये होतो की मी जर या नळीला सोडलं तर मी काय होईल? मरेल. म्हणजे वास्तविक पाहता उडण्याचं सामर्थ्य असूनही तो त्या नळीला सोडत नाही. या भ्रमामुळं तो बंधनामध्ये पडतो. दुसरं उदाहरण, सर्कशीतले लोक माकडाला पकडतात. माकडाला कसं पकडतात? एक घागर आणतात, त्या घागरीचा आकार असा असतो म्हणतात सर, की त्या घागरीमध्ये चणे फुटाणे टाकलेले असतात, आणि ते चणे फुटाणे खाण्याकरता मग त्या लोभापोळी ते माकड झाडावरून खाली येतं आणि मग ते घागरीमध्ये हात घालतं. बरं, ते जाताना निमुळता हात असतो, आतमध्ये जातो, पण जेव्हा बाहेर काढायचा तेव्हा मूठ वळते, हात काही बाहेर निघत नाही. आता तुम्ही सांगा, त्या माकडाला जर मुक्त व्हायचं असेल तर त्याला किती कीर्तन, किती प्रवचन ऐकण्याची गरज आहे? कीर्तन प्रवचन ऐकण्याची गरज नाही. त्याच्या हातामध्ये जे चणे फुटाणे आहे त्याचा मोह त्याने सोडला म्हणजे तो मुक्तच आहे. पण तुकोबाराय म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. माणूस स्वतःहून स्वतःला बंधनामध्ये एवढं बांधून घेतो की स्वतः गीतेमध्ये भगवंत सांगतात, अहंकार विमुळ आत्मा करता मिती म्हणणे, ते मी करतो मी करतो मी करतो. घरामध्ये सुद्धा बघा तुम्ही, काही माणसं म्हणतात, महाराज आम्ही जर घराच्या बाहेर पडलो तर घरात नुसता अंधार होतो. आता हा काय मरकुरीचा लाईट थोडीच आहे याच्यामुळे उजेड पडायला? हा म्हणतो मी जर घराच्या बाहेर पडलो ना महाराज तर आमच्या घरच्यांना काही सुचत नाही. पण घरचे म्हणतात हे घराच्या बाहेर गेल्याशिवाय आम्हाला काही सुचत नाही. उगा आपला गैरसमज असतो की माझ्यामुळे घर चाललंय. हे कसं आहे माहिती का? माझे गुरु महाराज म्हणायचे, ते गाडी बैल असते ना, ते 50,000 80,000चे बैल असतात, गाडी बैल ओढत असतात, आणि त्या गाडी बैलाच्या पाठीमागे कुत्रं चालतं बघा शेतकऱ्याचं. त्या कुत्र्याचा असा गैरसमज असतो, ही गाडी माझ्यामुळे चालते. अरे भाऊ, ते बैल ओढतात समोर गाडी, हा जो भ्रम आहे. म्हणून आमच्या संतांनी म्हणावं, चाले हे शरीर कुणाचे असते, कोण बोलवी तो हरिवीर, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकून. आणि त्याच्यामुळे चालतंय हे सध्या. किंवा कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढावी श्रीपती सवे दोन्ही, की आईच्या स्तनामध्ये मूल जन्माला येण्याच्या आधी दुधाची निर्मिती कोण करतं? ही सगळी ईश्वराची लीला आहे. म्हणजे वृक्षाचं पान सुद्धा ईश्वराच्या सत्तेशिवाय हलत नाही. आणि माणूस भ्रमाने असं म्हणत राहतो, हे मी करतो मी करतो. हे जे मी आहे, या मी मुळे तो बंधनामध्ये पडतो. पहिलं उदाहरण सांगितलं पोपटाचं, दुसरं उदाहरण कशात सांगितलं? माकडाचं, सर्कशीत. तिसरं उदाहरण सांगतो आणि थांबतो. तिसरं उदाहरण काय आहे की गाढव असतं, सगळ्यांना माहिती आहे. असं म्हणतात की जगामध्ये तुम्ही जर कधी कुंभार भेटला नसेल तर कुंभाराला जाऊन एकदा भेटा. असं म्हणतात की जगामध्ये कुंभार दादाने जी काही गाढवं पाळलेली आहेत ते गाढवं माती वाहण्याकरता असतात. पण आतापर्यंत जगाच्या पाठीवर कोणत्याही कुंभाराने गाढवाला वाहण्याकरता छटाकभर दोरी सुद्धा एवढे सर वापरली नाही. का वापरली नाही रामोस सर? कधी विचार केलाय का? याचं कारण असं आहे की त्या गाढवाला घरी आल्याबरोबर
हे मी गाढवाबद्दल बोलतोय. त्या गाढवाला घरी आल्याबरोबर त्या कुंभाराला दोरीनं बांधायची गरज नाही, ते फक्त जातं आणि त्याच्या पायाला हात लावतं. हात लावल्याबरोबर त्या गाढवाचा असा समज होतो की माझ्या मालकाने मला बांधलंय. आणि मग त्याला कोणी जरी आलं त्याला भेटलं की बाबा आपल्या गावामध्ये सप्ताह कीर्तन आहे, चल कीर्तनाला, तो म्हणतो नाही नाही मला येता येणार नाही, मला बांधले नाही. त्याला बांधलंय का? मुक्त होता परिबळे झाला बद्ध, स्वतःहून बांधून घेतलंय. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मालक उठेल आणि त्याच्या पायाला पुन्हा हात लावेल तेव्हा ते गाढव जातं. शेवटी ते गाढवच. हे मी कशा करता सांगतोय, हे मी गाढवाबद्दल बोलतोय की हा जो भ्रम त्याच्या जीवनामध्ये मला बांधलेला आहे. म्हणून जाऊ द्या, याच्यापेक्षा सोपं सांगतो, आपण शेतकरी लोक आहोत. शेतीमध्ये काम करताना, गाडी बैल जोपताना, वखर हाणत असताना, नांगर हाणत असताना जेव्हा आपण जू उचलतो एवढे सर, ते बैलाला काय सांगायची गरज आहे का? ते आपोआप मान खाली घालतात, स्वतःहून बंधनामध्ये पडतात. हे जे बंधन जीवाने स्वतः बांधून घेतलंय, मी मी मी, म्हणून सहदेव नकुल हे सांगतोय, द्वेक्षरस्तु भवेन मृत्यू त्रेक्षरम ब्रह्म शाश्वतम ममेती च भवेन मृत्यू न ममेती च ब्रह्म शाश्वतम. माझं काहीच नाही. म्हणजे मला या ठिकाणी महात्मा गांधीजींचं एक छान वाक्य आठवलं. महात्मा गांधीजी असं म्हणायचे की जोपर्यंत आपण या जगात आहोत, ऐका, जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत सगळं जगत आपलं आहे, सगळं ईश्वराने निर्माण केली सृष्टी सगळी आपली असं म्हणून जगावं. आणि ज्या दिवशी मरायचं त्या दिवशी आपलं काहीच नाही असं म्हणून मरावं, म्हणजे माणसाला दुःख होत नाही. माणूस या ममत्वानं दुःखाच्या कारणाला कारणीभूत होतो, दुःख त्याच्या वाट्याला येतं. आणि म्हणून संतांनी म्हणावं बाबा की जेव्हा माणूस अहंकारानं ममत्वानं दुःखामध्ये होतो, म्हणून नकुल धर्मराजाला सांगतो की तुला जंगलात जाण्याची गरज नाही, फक्त तू भावना कर की माझं काहीच नाही आणि हे सगळं उपभोग. असं म्हणून जर जीवनामध्ये आपण क्रिया केली, असं म्हणून जर जीवनामध्ये जगलो तर वेगळा परमार्थ करावी लागत नाही. आणि शेवटी सहदेवानं शेवटचा श्लोक सांगितला, तो फार छान आहे. सहदेव म्हणतो, तू जर संसार सोडून, मुलं बाळ सोडून, राज्य सोडून जर जंगलात गेला तर तुला देव भेटेल याची काय शाश्वती आहे? कारण स्वतः आमच्या संतांनी स्पष्ट लिहिले, आसोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र वारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कशाला? ज्या पैठणमध्ये आपण राहतो, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हरिपाठ सुद्धा काय म्हणतो, हरिमुखी गाता हरपुली चिंता त्या नाही मागोता जन्म घेणे, की हरीचं नामस्मरण कर, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हे सगळं जे आहे हे ममत्वानं दुःख भोगावं लागतं. म्हणून शेवटचा श्लोक सहदेवानं सांगितला, आश्रमांस तुलयान सर्वान धृतान नाहुर मनीषीन एकतस्ते त्रयो राजन ग्रहस्थ आश्रम एकत. जगामध्ये 4 आश्रम आहे. या 4ही आश्रमामध्ये सर्वात श्रेष्ठ आश्रम जर कोणता असेल तर तो कोणता आहे? गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम श्रेष्ठ का म्हटला? कारण ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यासी हे 3ही आश्रम हे गृहस्थाश्रमावर अवलंबून आहे. पण तरी सुद्धा महाराज लोक नाव ठेवताना गृहस्थाश्रमालाच ठेवतात. मला वाटतं त्यांनी कुठेतरी सुधारणा करून घेण्याची गरज आहे की बाबा 3ही आश्रम जर ज्यांच्या जीवावर जगतात त्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे. म्हणजे संसार करणारी लोक मूर्ख असतात असं नाही, पण संसार करत असताना हा संसार जर संतांच्या सांगण्यानुसार केला, संतांच्या बोलण्यानुसार जर केला, जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेचके, अशा पद्धतीने जर संसार केला तर मला वाटतं वेगळी पूजा संसार करणाऱ्या माणसाला करावी लागत नाही. म्हणून गृहस्थ आश्रमावर 3 आश्रम हे अवलंबून आहे. म्हणून गृहस्थ आश्रमातल्या माणसाने तो जो अभंग आहे, जोडून या धन, तो तुम्ही पूर्ण पाहून घ्या. त्यानुसार जर तो जीवन जगला तर मला वाटतं वेगळी भक्ती त्याला करावी लागत नाही, वेगळा परमार्थ त्याला करावा लागत नाही. आणि तुकोबराय सुद्धा अभंगात हेच सांगतात, आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदरा पांडुरंगा. या देहाला तुम्ही आलात, परमात्म्याला शरण जा. आपल्याकडे कसं आहे, देवाची पूजा करायची म्हणजे जंगलात जायचं, भजन करायचं जंगलात जायचं, किंवा दूध म्हणजे देवाचा अभिषेक करताना पाणी न्या, फुलं न्या, तेल न्या, दूध न्या, हे सगळं आपण करतो, मध न्या, पंचामृतानं अभिषेक घाला. पण देवाला अभिषेक करण्याकरता साहित्य नेताना रस्त्याने जाताना कुत्र्याला दगड मारत जातो, माणसांची निंदा करत जातो. आता असं देवाला आवडेल का हो? वरम सर्वेश्वर पूजनाची कोणाचीही निंदा न करणं, कोणाचाही मत्सर न करणं. मला वाटतं हे कसं आहे, एका माणसाने पंढरपूरला पंगत दिली, त्याला विचारलं की अरे बाबा एवढे मोठे पैसे तू कुठून आणले? तो म्हणले महाराज सोपं आहे, सोलापूर लुटायचं, पंढरपूर जेव घालायचं. तसं आपलं चाललंय, सोलापूर लुटायचं, पंढरपूर. पण अशी भक्ती देवाला मान्य नाही. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आपण शिक्षक आहोत, शिकवणं आपलं काम आहे. आपण शेतकरी आहोत, धान्य पिकवणं आपलं काम आहे. आपण डॉक्टर आहोत, दुसऱ्याच्या आजाराचं योग्य निधन करून त्याला योग्य तो सल्ला देणं हे आपलं काम आहे. म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म. अहो संतांनी सुद्धा तुम्ही बघा, गोरोबा काका
ठिकाणी गाडगे घडवण्याचं काम केलं. नरहरी सोनार, देवा तुझा मी सोनार सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नावाचा व्यवहार व्यवहार व्यवहार, देवा तुझा मी सोनार. म्हणजे संतांनी आपल्या वाट्याला आलेलं कर्म. सावता महाराज, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. म्हणजे तुम्ही आपलं कर्म जर ईश्वराची पूजा म्हणून केली. ज्ञानोबरांची कोवे फार छान. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाचे विरा, पूजा केली होया पारा तोषा लागे. म्हणून ईश्वराने आपल्या वाट्याला दिलेलं विहित कर्म, त्याचंच कर्म ही त्याची पूजा म्हणून जर आपण केली तर वेगळी पूजा आपल्याला करावी लागत नाही. म्हणून गीता सुद्धा आपल्याला हे सांगते की अर्जुना, तुझ्या वाट्याला आलेलं कर्म आहे, युद्ध कर. म्हणून तू फक्त युद्ध कर, हे तुझं कर्म आहे. आणि तू जर युद्ध व्यवस्थित केलंस तर हीच माझी पूजा होईल, तुला वेगळी पूजा करावी लागेल. म्हणजे याला कर्म संन्यास योग जो संतांनी सांगितला तो आहे. म्हणून अशा पद्धतीनं यथामती यथावकाश अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी ज्या संतांनी हा मार्ग आपल्याला दाखवला त्या संतांचं, त्यापूर्वी पांडुरंगाचं भजन या ठिकाणी आपण करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.